नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि हे बघा, सर्व काम आवरल्याच्या नंतर मी इथे हॉलची साफसफाई करून घेतली आणि त्यानंतर हे माझे सासरे आहेत, तर मग त्यांना जेवण करायला दिलं, कारण की त्यांचं कसं असतं, लवकर जेवण करायला लागतं। तर सर्व आवरल्यानंतर मी त्यांना इकडे जेवायला वाढलं आणि ते जेवण करत होते तेवढ्यात माझी नजर गेली माझ्या मुलींच्या ट्रॉफ्यावरती। तर त्याला म्हटलं तुमच्यासोबत शेअर कराव्यात। तर ही जी मोठी ट्रॉफी आहे ती आहे तिच्या स्विमिंगची। तिच्या स्विमिंगमध्ये सेकंड तिला प्राइज भेटलं होतं। त्यानंतर बाकीचे जे आहे ते डान्स कॉम्पिटिशनच्या आहे तिच्यावाल्या ट्रॉफ्या, आणि काही ट्रॉफी जी आहे ती शिवजयंतीच्या वेळेस तिला भेटली होती। तर खूप सारे असे बक्षीस पण तिला भेटलेले। हे बघा, आता सर्व आवरले फायनली घरामधलं, आणि इकडे गायींसाठी आळ पण भरून झाला आहे मस्तपैकी। पिण्याचं जे पाणी आहे ते भरून ठेवले मी, हे बघा। आणि आता जायचं शेतामध्ये कशासाठी, तर बी टाकायचं शेतामध्ये। तर 2-3 पाऊस झाले आहेत, अगदी 2-3 दिवसापूर्वी 2 पाऊस चांगले झाले आमच्या नाशिकला। तर मग म्हटलं आता जे बी आहेत ते टाकूयात। आता 2 दिवसापूर्वी तांदूळ का टाकला होता आणि आत्ता पण बी टाकायचं आहे। तर कुठलं बी टाकणार आहे तुम्हाला शेतामध्ये जाऊन सांगते मी, ठीक आहे? तर चला, आता मग सर्व गायींचं इथे काम आवरून झालं आहे, चालली आहे शेतामध्ये। तर राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू। आणि शेतामध्ये जाण्याच्या पूर्वी थोडाफार वेळ होता माझ्याकडे, तर म्हटलं तितक्या वेळामध्ये इथे गायींना मस्तपैकी पिस्टन लावून धुवून काढावं, कारण की आळ पूर्ण भरलेला होता। आणि मग इकडे पिस्टन जॉईन केला मी। तर म्हटलं आता चला गायींना धुवून काढावं, कारण की त्यांचं पाणी पिऊन झालं होतं। आणि हे जे पाणी आहेत ना, हे आळामधलं ते असंच म्हणजे बाहेर काढलं जातं 4 वाजता। तर म्हटलं आता यांनी मस्तपैकी धुवून घ्यावेत गायी। तर हे बघा, मस्त आता इथे गायी धुवायच्या मला, त्यापूर्वी मशीन चालू करून घेते। आता त्या बसल्या आहेत, त्यांना काही माहीत नाही मी धुणारी की नाही म्हणून, पण मग त्या बसल्या आहेत। तर मग आता मस्तपैकी धुते, कारण की त्यांच्या खाली आहेत ना घाण वगैरे, मग गोशीड जास्त होतात जर साफसफाई नसली तर। आणि हे बघा, इकडे आता मस्तपैकी अशी त्यांना चोळून वगैरे धुवून घेत आहेत मी। आणि त्यांना पण असं रोजची रोज, म्हणजे मी काही रोजची रोज त्यांना धुत नाही, 1-2-3 दिवसामिळती धुत असते, कारण की आता थोडंसं पावसाचं पण बाहेर वातावरण आहे, तर नको थंडी वगैरे वाजायला त्यांना। तर मग 2-3 दिवसामिळती अशा गायी धुवून काढत असते मी सर्व। आणि कसं वाटतं मग त्यांना पण फ्रेश वाटतं, आणि मला पण गोठ्यामध्ये सर्व काम करायला मला पण फ्रेश वाटतं, जर गोठा साफ असेल तर। नाहीतर मग खाली खूपच घाण असल्यावर मग गायींना पण गोचिड होतात, आणि गायींचं दूध पण कमी होतं नाही का, मग त्याच्यामुळे त्यांना वेळची वेळ धुणं वगैरे किंवा त्यांना चारा चांगल्या प्रमाणात देणं, तर माझं रोजचं असं काम असतं। तर हे बघा, आता गायी धुवून झाल्या आहे, आणि गायींखालचा जो गोठा आहे, कोबा आहे, तो पण मी इथे स्वच्छ क्लीन केला। आणि लगेच चाललो होतो शेतामध्ये बी टाकायला। तर चला मग, कुठलं बी टाकते बघा तुम्ही। तर थोड्याशा इथे माझ्या मुलाच्या माझ्या गप्पा चालल्या आहे, तर त्याला काही गाडीचे स्प्रे वगैरे आणायचं आहे, तर त्याच्याविषयी तो बोलत आहे। तर बघा मग, ऐका आमचं बोलणं, आम्ही काय बोलतोय ते। पण तू हे आणलंय ना, स्प्रे आणलाय ना, तो स्प्रे मारून पहिले फरक पडला तर ठीक आहे गाडीला, नाही तर मग घेऊन जाय मग सर्व्हिस करायला। हा ना, ट्राय करून बघ, मग बघू आपण काय बघू आपण। मला आहे ना उद्या सुट्टी ना, मग उद्या जातो मग। चालेल। आणि शेतामध्ये आल्या आल्या लगेचच बी टाकायला सुरुवात केली, आणि हवा खूप हवा आहेत, त्याच्यामुळे बी पण उडत आहेत। आणि कुठलं बी टाकलंय, तर तांदूळकाच टाकला आहे। पहिले पण तांदूळकाच टाकला होता, कारण की तांदूळक्याचं काय असतं, तो एक 15 ते 3 वारामध्ये येऊन जातो काढायला नाही का, मग जास्त वेळ लागत नाही। आणि नंतर सोयाबीन करायचे आहेत, तर म्हटलं लवकर वावर हे तयार होऊन जाईल, किंवा म्हणजे रिपेअर होईल नाही का, भाजी वगैरे काढून। तर हे बघा, आता इथे टाकत आहेत मी तांदूळक्याचं बी, आणि टाकून झालं आहे, थोडंच राहिले बाकी थोडं टाकायचं। आणि पाणी पण चालू आहेत, तुम्हाला दाखवतो मी, पाणी चालू आहेत। आणि मुलगा चालला आहे घरी, आता वाजलेत 6, कारण त्याला क्लासला जायचं आहे, म्हणून त्याचे पप्पा म्हटले की ट्रॅक्टर घेऊन घरी जा, आणि आम्ही नंतर येतो गाडीवर। मुलीला पण क्लासला न्यायचं आहे, स्विमिंग क्लासला। तर हे बघा, पण आता शेतामध्ये काम करणं पण जरुरी आहे, म्हणून आता इतकं सर्व काम झाल्यावर जाणार आहोत घरी। आता थोडंच बी राहिले, हे टाकून घेते मी।
आणि हे बघा मित्रांनो, आता जो तांदूळका टाकला आहेत ना त्याच्यावर पाणी चालू केलं इकडे. हे बघा आता टाकलेल्या तांदूळक्यावर पाणी चालू आहे. आणि हे बघा हा सुरुवातीचा तांदूळका आहेत. आता एक 5-6 दिवस झाले ना तेव्हा टाकलेला आहेत. हे बघा किती मस्त उतरला आहे आणि खूप असा दाट आहेत. तुम्हाला थोडंसं मी जवळ करून दाखवते. आणि पूर्ण असं रेड कलरचा दिसतोय बघा. एकदम लाल वावर झाले आहेत. एकदम शेताचा कलर एकदम रेड झाला आहे बघा. आणि काल फवारलं त्याच्यामुळे फवारायचे हे पाय इथे ओढलेले आहेत. हे बघा दिसलं जवळून. हे बघा किती मस्त आहेत ना. 2-2 पानावर आलं आताशी. तर लवकर येतो तो. तर म्हटलं सोयाबीनच्या पहिले तांदूळका होऊन जाईल. कारण की पाण्याचं काही खरं दिसत नाही. पावसाचं पाणी काय आलं नाही. फक्त एकच पाऊस झाला, तो पण इतका जोरात नव्हता. आणि आता डायरेक्टली हे बघा ऊन पडले, मस्त कडक ऊन पडलं आहेत. तर सांगता येत नाही ह्यावर्षी पाऊस जास्त होणार की नाही होणार. पाऊस पडला तर चांगलंच आहे सर्व शेतकऱ्यांसाठी. कारण की पावसाशिवाय जीवन नाही येत, नाही का. आणि आमचं काही नाही, आम्हाला काही टेन्शन नाही. कारण की आमच्या इकडे नदी जवळ, त्याच्यामुळे भरपूर सारं पाणी आहे. शेताला पाणी कमी नाही पडत. पण ज्या भागामध्ये पाणी नाही येत तर त्यांच्यासाठी पाऊस पडण्याची आवश्यकता आहे. तर तिकडे पाऊस नक्की पडावा. तर बघूयात आता केव्हा पाऊस पडतो. कारण की अक्षरशः काही भागामध्ये अशा परिस्थिती की तिथे पिण्यासाठी त्या लोकांना पाणी नाही येत. आमच्या इकडे नाशिक सिटीमध्ये आहेत, पण मग भरपूर सिन्नर भाग झाला किंवा असे भरपूर जे भाग आहेत तिथे पिण्यासारखं सुद्धा पाणी नाही येत उपलब्ध त्यांना. तर देवाने लवकरात लवकर, निसर्गाने लवकरात लवकर पाऊस पाडावा. तर ठीक आहे, चला मग आता पाणी बघते कुठपर्यंत भरले कुठपर्यंत नाही भरले. आणि हे बघा मित्रांनो, 2 मोटर चालू केले आहेत. एक इकडे ह्या साईडला बोरची मोटर आहे, जी आम्ही बोर केलेलं आहे शेतामध्ये, त्या बोरची मोटर चालू आहे. आणि दुसऱ्या साईडला, चला मी तुम्हाला दाखवते. आणि दुसऱ्या साईडला आहेत ना विहिरीची मोटर चालू आहे. कारण की भरणं बोरच्या पाण्याने भरणं उरकत नाही, म्हणून मग आमच्या शेजारी विहीर आहेत, तर मग त्यांचं पाणी घेतलं आहेत. आणि हे बघा इकडे आहेत विहिरीचं पाणी, म्हणजे इकडच्या साईडला विहिरीची मोटर चालू आहे आणि शेवट कडाला तिकडे बोरची मोटर चालू आहे. तर लवकर भरणं होणार, तर लवकर भरणं करून घरी जायचं आहे. कारण की मुलीला घेऊन जायचं आहे क्लासला, स्विमिंग क्लाससाठी. तर ठीक आहे, चला मग आता थोड्याच वेळात थोडं भरणं करून घेऊ आणि नंतर मोटर बंद करून घरी जाऊ. कारण की क्लासचं पण तिचं खूपच महत्त्वाचं आहे, नाही का. मग दोन्ही पण कामे झाली पाहिजे. तर ठीक आहे, चला मग. तर हे बघा आता चालू आहोत घरी जायचे मुलीला स्विमिंग क्लासला घेऊन. तर मिस्टर गेले तिकडं मोटर बंद करायला. चला मग जाऊयात घरी मुलीच्या स्विमिंग क्लासमध्ये. तर हा व्हिडिओमध्ये. तर हे बघा आलो आहोत स्विमिंगला. तर थोडासा उशीरच झाला, कारण की शेतामधून घरी यायचं, नंतर घरी पण थोडंफार आवरलं, नाही का. आणि नंतर आलो स्विमिंगला इथे. तर बघा माझ्या मुलीची स्विमिंग. आलेला आहे वेगळे, बॉईज लेडीज वेगळे. ते बघा आता काव्य कशी करते बघ. गबस तू मार्काशी. काव्या पाय वर काढ, पाय. आणि आता ह्या स्विमिंग पूलामध्ये 2-3 दिवसांनी कॉम्पिटिशन आहे. तर बघा मी तुम्हाला नक्की दाखवेल कॉम्पिटिशन कशी झाली. तर आता चालली आहेत मुलीची प्रॅक्टिस. सर्व मुली प्रॅक्टिस करत आहेत. म्हणजे काय आहेत ना, 1-1, 2-2 मुली पहिले टाकले जातात पाण्यामध्ये आणि नंतर दुसऱ्या सोडल्या जातात. तर भरपूर बॅचेस इथे, भरपूर शिक्षक पण आहे वेगळे वेगळे आणि भरपूर मुलं पण आहेत. तर सर्वांची इथे प्रॅक्टिस घेतली जात आहेत. तर एक 8-8:30 होतात घरी येण्यासाठी. मग इथून पुढे घरचं सर्व आवरायचं तर खूप वेळ होतो. तर दिवसभर थकले पण जाते. शेत प्लस गाईंचं काम किंवा मुलीचा स्विमिंग क्लास, संध्याकाळी खूप वेळ होतो घरी येण्यासाठी. तर हे बघा आली आहे इकडे. आता परत दुसरा राऊंड चालू आहे मुलीचा.
तर असं थोडा वेळ चालूच राहील. चांगलं 1-1.5 तास असतं स्विमिंग. आणि नंतर मग घरी गेल्यानंतर सर्व आवरायचं. खूप वेळ होतो. तर ठीक आहे, मग आता मी इथेच व्हिडिओची एंडिंग करते. तर त्यापूर्वी व्हिडिओची एंडिंग करण्यापूर्वी तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी काव्याची पण स्विमिंग कशी वाटली ते पण सांगा. तर चला मग सर्वांना गुड नाईट. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.